गुड मॉर्निंग. नमस्ते गोडताईंनो. तर आज आहे गणपती विसर्जन. जसं की मी सकाळी लवकर उठले आणि गणपतीला नैवेद्य वगैरे टाकला. इथं माझा टिफिन पण रेडी आहे. मला निघायचं आहे ऑफिसला. सकाळची सगळी कामं आवरलेली आहेत. आज गणपती बाप्पाचं विसर्जन आहे. तर ऑफिसमधनं माझं काही येणं होणार नव्हतं, तर मी पोरांना सांगितलं होतं दुपारी या, गणपती बाप्पाची आरती करा आणि तुम्ही विसर्जन म्हणजे जसं की मंडळाच्या गणपतीमध्ये आपला गणपती पण नेऊन ठेवा. तर इथं पोरांनी बरोबर तसंच केलं. आरती केली, त्यानंतर मंडळाच्या गणपती बाप्पापाशी आमचा गणपती नेऊन ठेवला. आज कसं काय माहिती ना, करमत नव्हतं. आज गणपती बाप्पा चालले, सगळं घर पण सुनं लागत होतं आणि असं वाटत होतं की 10 दिवस इतके छान गेले, इतके मस्त गेले आणि आज गणपती बाप्पा चालले. तर खूप वाईट वाटायला लागलं होतं. आणि हा आमच्या मंडळातला गणपती आहे, जव्हारचा राजा. बघू शकता किती छान मूर्ती आहे. यावेळेस गणपती बघायला पण काही जाणं झालं नाही आणि काहीच नाही, पावसाने लई घाण केली यावेळेस. तर इथं आमचे गणपती बाप्पा निघाले आता त्यांच्या गावाला. अशा पद्धतीने पोरांनी मी नसताना विसर्जन म्हणजे गणपती बाप्पाची आरती वगैरे करून व्यवस्थित विसर्जन केलं. आणि यावेळेस बरं ते गणपती बाप्पा जाताना पाऊस वगैरे काही पडला नव्हता. हर वेळेस लय पाऊस पडतो गणपती बाप्पा जाताना. त्याच्यानंतर मी ऑफिसमधनं येताना इथं बघू शकता तुम्ही, इथं गणपती बाप्पा निघाले त्यांच्या गावाला. संध्याकाळी येताना मी थोडीशी व्हिडिओ शूटिंग केली होती. त्याच्यानंतर ऑफिसमधून आल्यावर मी हे सगळं सामान काढायला घेतलं. तयारी करताना इतकी उत्साहाने, इतकी एनर्जीने तयारी केली आणि जेव्हा हे सामान काढायची वेळ आली तेव्हा मन दुखत होतं. साहित्य अक्षरशः झोपून गेला. मी थोडं सामान काढून घेतलं. बाकीचं त्यांनी मला पाठीमागची मॅट वगैरे काढून दिली. सगळी जागा सोनी झाली. अजूनसुद्धा व्हिडिओ एडिटिंग करताना मी ती जागा बघते, खूप सोनी जागा झाली. पण असो, येणारे गणपती बाप्पा तर जाणार पण आहे आणि पुढच्या वर्षी वापस येणार. यावर्षी गेले तर पुढच्या वर्षी वापस पण येते. बाय. श्री स्वामी समर्थ.